ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ का दशोध्याय. भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीरामांनी वशिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्व देव स्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अर्धयुला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती ती त्यांनी आचार्यांना दिली. त्यांना माहित होते की संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ निष्ठुर ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्या जवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवी जवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्य अलंकारच शिल्लक राहिले. जेव्हा आचार्यादी ब्राह्मणांनी पाहिले की भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंतःकरणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले, प्रभो, आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञान अंधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हाला काय दिले नाहीत बरे? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरण कमल दिले आहे. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्टदैवत मानता. भगवान, अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत. एक एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असतात. त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्नीला म्हणत होता, तू दुष्ट आणि उलटा आहेस. तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस. श्रीलोभी राम खुशाल स्थितीला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही. मूर्ख लोकांना खुश ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिवून सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी 2 जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मिकींनी त्यांचे जातकर्माधिक संस्कार करून त्यांना कुश व लव अशी नावे ठेवली. परीक्षिता लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू असे 2 पुत्र आणि भरतालाही तक्ष आणि पुष्कल असे 2 पुत्र होते. तसेच शत्रुघ्नालाही 2 पुत्र झाले, सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यवधी गंधर्वांचा संहार केला. त्याने त्याची सर्व संपत्ती आणून ती श्रीरामांकडे सोपवली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधूचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसवली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकीच्या हाती सोपवले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमी प्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धी पुरस्कर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते आवरू शकले नाही. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त विषयी पुरुषांच्या संबंधी काय सांगावे. यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून 13,000 वर्षपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले. भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणी नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ असा कोण असू शकेल. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नव्हे की त्यांनी शस्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहता शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे सहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती. ही सर्व त्यांची लीलाच आहे. ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीर सुद्धा आज उजळ करते. मोठमोठे ऋषीराजांच्या सभेमध्ये ज्यांचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट येथे टेकवतात, त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांचा सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले, ते सगळे अयोध्या निवासी सुद्धा त्याच लोकी गेले जेथे योगी योग साधनेने जातात. राजा, जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामाचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते आणि तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. परीक्षिताने विचारले, भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते? तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्या निवासी प्रजाजन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत? श्रीशुक म्हणाले, श्रीभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः नीच जणांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तीच्या मदरसाने
भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सभागृहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्ण कलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांसह सुपारीचे घोस, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरशे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगलचित्रांनी आणि पाना फुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासी जण आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करीत की महाराज, पूर्वी आपणच वराह रूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता, आता आपण तिचे पालन करावे. पुष्कळ वर्षानंतर महाराज आलेले कळले तेव्हा सर्व स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्च्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन भगवंतांना पाहत पाहत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत. अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पूर्वज राजे राहत असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके खजिने, मोठे खजिने होते की त्यातील संपत्ती कधीच संपत नसत. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळशा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबरांची दारे पोळ्यांनी उडवलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरशा होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगीबेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोग सामग्री, सुगंधी धूप, दीप तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महाल अतिशय सजवलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री पुरुष तेथे राहत असत. आत्माराम जितेंद्रिय पुरुषात अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्नी श्री सीतादेवींसह आनंदाने राहत असत. सर्व स्त्री पुरुष ज्यांच्या चरण कमलांचे ध्यान करीत असतात तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षपर्यंत राहिले. अध्याय 11 समाप्त.